तर हा जो खालचा जो टॉपिक आहे, हा जे खाली आपल्याला जे येलो कलर मध्ये जे दिसतंय हे आपल्याला टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दिसते. म्हणजे 37.7 जे आहे हे मशीनला लागणारं टेम्परेचर आहे, जे मशीन मध्ये आपल्याला बनवायचं असतं. ठीक आहे. आणि इकडे 65 आहे, ही ह्युमिडिटी आर्द्रता आहे जी आपल्याला मशीन मध्ये पाहिजे असते. आणि त्याच्यावरती इथे रेड कलर मध्ये जे आहे ते त्याच्याच रिलेटेड आहे. जसं 37.7 आपल्याला टेम्परेचर पाहिजे मशीन मध्ये, पण आता आहे किती 30.4. म्हणजे हळूहळू जसं जसं ते टेम्परेचर बनेल या लेवलला जाईल, 37.7च्या लेवलला जाईल की ते आपले हीटर बंद होऊन जातील. हा, ते ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुमचं टेम्परेचर त्याच्यात पाहिजे तेवढं ऑटोमॅटिक कंट्रोल होणार. गरजेपेक्षा वरती गेलं की ऑटोमॅटिक हीटर बंद होणार आणि कमी आलं की ऑटोमॅटिक हीटर चालू होणार. आता याच्यात दोन फंक्शन अजून पण आहेत, हीटर 1 आणि हीटर 2. ते पण पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 65 आता आपल्याला पाहिजे जी ती सेट केलेली आहे, पण आता मशीन मध्ये आहे 80 ह्युमिडिटी आहे. त्यामुळे आता त्याच्यात जे ह्युमिडिटी बनवणारे जे फंक्शन आहेत ते आता बंद असतील. आणि जसे ते गरजेपेक्षा कमी, म्हणजे आता इथे 65 जेव्हा आपण सेट करतो तर 0.5चा डिफरन्स असतो. जेव्हा 60 ह्युमिडिटी येईल लो मध्ये तेव्हा ते ऑटोमॅटिक ह्युमिडिटीचं कंट्रोलर चालू होणार आणि ऑटोमॅटिक तुमची ह्युमिडिटी बनवायचं चालू करणार. गरजेपर्यंत जिथे पोहोचलं की ते ऑटोमॅटिक बंद होणार. ठीक आहे. हे तुमचा दिसतोय तो डिस्प्ले सांगितला. आता जे दिसत नाहीये, आता इथे एक फॅन लिहिलंय बघा. आता हा फॅन आतमध्ये तसे टोटल 4 फॅन आहेत, पण याच्यात जो फॅन हा जो लिहिलाय तो ओव्हर हिटिंगचा फॅन आहे, म्हणजे एक्झॉस्ट फॅन आहे. समजा कधी तुमच्या मशीनला गरजेपेक्षा जास्त उब गेली, थोडी 0.5 ने सुद्धा गेली, तर तसं त्याच्यात सेट केलंय की गरजेपेक्षा थोडी पण उब वरती गेली तर इथे एक एक्झॉस्ट फॅन सुरू होईल तुमचा, आणि पाठच्या साईडने अतिरिक्त गरमी, जेवढी गरमी अतिरिक्त असेल तेवढी ती बाहेर काढणार. जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत तुमचा फॅन चालूच राहणार. आलं लक्षात? मग जशी त्याची उब बाहेर गेली, त्याच्या पाहिजे त्या लेवलला पुन्हा टेम्परेचर आलं की एक्झॉस्ट फॅन बंद होणार. जेव्हा एक्झॉस्ट फॅन चालू होईल तेव्हा तुम्हाला इथे इंडिकेट होईल, इथली रेड लाईट चालू होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की बाबा लाईटचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी ओव्हर झालंय, ते इथे इंडिकेटर लक्षात येणार. त्याच्यानंतर इथे आहे हीटर 1 हीटर 2. याच्यात 2 हीटर आहेत. हा या मशीनचा एक प्लस पॉईंट आहे, याच्यात 2 हीटर आहे. म्हणजे एखादा हीटर खराब झाला तरी आपला दुसरा बॅकअप हीटर आहे. जर तुमचा एखादा हीटर खराब झाला तरी दुसरा आपला अंडी लॉस नाही करत, आपल्याला तो सुद्धा तेवढंच टेम्परेचर बनवून देतो आरामात. म्हणून याच्यात हीटर 1 हीटर 2 आहे. आता जेव्हा आपण मशीन चालू करतो त्यावेळेस त्याला एकदम लो टेम्परेचर असतं मशीन मध्ये, म्हणून हीटर दोन्ही चालू होतात. हीटर 1 पण चालू होणार, हीटर 2 पण चालू होणार. पण जेव्हा त्याला पाहिजे तेवढी उब मिळाली की तुमचा एक हीटर याच्यातला ऑटोमॅटिकली बंद होऊन जाणार आणि एका हीटर वरतीच आपली मशीन चालत राहणार. आणि समजा एकदम डाऊन आला, बाय चान्स तुम्ही दरवाजा उघडला, टेम्परेचर कमी झालं की ते ऑटोमॅटिकला दुसरा हीटर पण चालू होणार, कारण की त्याला खूप जास्त कमी आलेलं की त्याला गरज पडते की बाबा एक नाही आता 2ची गरज आहे, तर ते ऑटोमॅटिकली 2 सेन्सर त्याचे चालू होतात, 2 हीटर चालू होऊन जातात. तर इथे तुम्हाला ते दिसणार हीटर 1 चालू आहे, हीटर 2 चालू आहे. ठीक आहे. आता याच्यात एक फंक्शन आहे अप आणि एक डाऊन. या दोघांचा अर्थ एकच असतो, एक रोटेशन साठी आहे. आता आपल्या याच्यामध्ये जे ट्रे आपण वापरतो ते 360 डिग्री वाले आहेत, म्हणजे पूर्ण गोल अंड फिरतो. त्यामुळे याच्यात फक्त तुमचं जेव्हा डाऊन येईल त्यावेळेस तुमची अंडी ती फिरणार. याच्यामध्ये सेट केले आपण दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. म्हणजे पूर्ण 2 तास झाले की 2 तासानंतर फक्त 2 मिनिटासाठी ऑटोमॅटिक तुमची अंडी फिरतील. आणि अंडी जेव्हा फिरतील तेव्हा इथलं डाऊनचं इंडिकेटर चालू होईल, तेव्हा तुमची रेड लाईट इथली डाऊनची चालू होईल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आता अंडी फिरायची इथे फिरतायत. तुम्हाला इथून विंडो मधून ते दिसेल पण की आतमध्ये अंडी फिरतायत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे वेट लिहिलं. वेट म्हणजे हे आर्द्रतेचा एक फंक्शन आहे. म्हणजे जेव्हा आपली ह्युमिडिटी, मी तुम्हाला सांगितलं ना की ह्युमिडिटी जर कमी झाली तर ते आपल्याला कळून येतं, ते आतमध्ये चालू करतात फंक्शन. त्याचं फंक्शन चालू झालं तर तुम्हाला इथे इंडिकेट येणार की आतलं ह्युमिडिटी चालू झालं. ह्युमिडिटीसाठी आपण तिथे फॉगर लावलेला आहे. एक पाण्यामध्ये एक मशीन सोडले, ती ह्युमिडिटी जनरेट करते. त्याच्याच बरोबर अजून एक त्याला पाठी रिलेटेड फॅन पण दिलाय. म्हणजे ती ह्युमिडिटी जी जनरेट होते ती पूर्ण मशीन मध्ये पूर्ण प्रॉपरली एकसारखी पसरावी म्हणून त्याच्या बरोबर सपोर्टेडला त्याला एक फॅन पण दिलाय. एक बेटर साईड आपल्याला एरवी नाही पण उन्हाळ्यात त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात ह्युमिडिटी बनत नाही नॉर्मली लवकर, तर तो ह्युमिडिटीसाठी फॉगर आणि त्यालाच रिलेटेड फॅन दिल्यामुळे प्रॉपर पूर्ण मशीन मध्ये एकसारखी ह्युमिडिटी शेअर करतो तो. तर त्याचा तो फॉगरचा फायदा आहे. म्हणजे फॉगरच्या ऐवजी फॅन पण लावता येतो, पण फॉगर लावल्याने जास्त ह्युमिडिटी लवकर आणि चांगली बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक शेवटचा अलार्मचा इंडिकेटर आहे. तो अलार्म आता अजून वाजतोय कारण की आपल्याला पाहिजे तेवढं टेम्परेचर याच्यात झालेलं नाही. आता 38.9 झालंय. जसं जसं ते या लेवलला येईल की ते ऑटोमॅटिक तुमचं अलार्म सुद्धा वाजणं बंद होईल. असं ते सिंपल आणि सरळ फंक्शन आहे. त्याच्यात तुम्हाला काही करायचं नाही. तुमची अंडी ऑटोमॅटिक रोटेट होणार आहे, तुमचं टेम्परेचर त्याच्यात ऑटोमॅटिक आहे, तुमचं ह्युमिडिटी त्याच्यात ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुम्हाला याच्यात काहीच करायचं नाहीये. फक्त काय काळजी घ्यायची की तुमची अंडी ताजी
5 ते 7 दिवसाची अंडी ताजी घ्यायची, त्याच्यापेक्षा शिळी अंडी अजिबात घ्यायची नाही। आणि दुसरं महत्वाचं काय की अंड फर्टिलाइज घ्यायचं, वांग अंड वगैरे अजिबात वापरायचं नाही, शक्य होईल तोपर्यंत फ्रीजचं अंड वापरायचं नाही। आणि जिथून पण अंडी घेताय किंवा घरची असून द्या, तिथे नर आणि मादा दोन्ही असणं गरजेचं आहे। 10+3 10 माद्यांबरोबर 3 नर असा रेशो मल्टिप्लाय मध्ये सांभाळून ठेवला की तुमचा आपोआपच फर्टिलायझर प्रॉपर होणार आणि तुमचा हॅचिंग पर्सेंट या मशीनला आरामात 90-95% येणार। आणि तेच जर तुमचं फर्टिलायझर अंड नसेल, वांग अंड असेल, तर त्याला मग आपोआपच तुमचा रिझल्ट तिथे 65, 70, 75 असा नॅचरली होऊन जाणार। जेवढी तुमची अंडी ओके तेवढा रिझल्ट तुम्हाला बेस्ट 90 पेक्षा जास्तचा रिझल्ट याच्यात आरामात मिळतो। फक्त तुमची अंडी ओके असणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला ही बेसिक माहिती मी सगळी दिली, तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते तुम्ही विचारू शकता। म्हणजे फक्त युजरनी अंडी ठेवले आणि पाणी ठेवलं तर काही बघायची तशी गरज नाही, फक्त सकाळी एकदा उघडायचं, संध्याकाळी ते शेवटच्या 3 दिवसात जेव्हा आपले पिल्ल निघायचे चालू होते, एरवी फक्त पाणी चेक करत राहायचं। आपले फॉगर आहे तो पाण्यात चालणारा एक आहे, हा तो वाफ तयार होऊन तो सगळीकडे फिरली पाहिजे। मशीन एकदा आपण चालू केली, अंडी ठेवली, त्यानंतर काय आपण त्याचे सेटिंग नाही ना करायची? नाही, आमच्या इथून तुम्हाला येताना ह्या सगळ्या सेटिंग होऊन येतात। इथे ही 4 बटणं आहेत, ही विसरून जा तुम्ही, कारण की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेटिंग करायची नाही। जेव्हा आमच्या इथून तुम्हाला येणार तेव्हा हे फुल सेटिंग होऊनच येतं। आता हे तुम्ही आता घेऊन चालला, आता हे माझ्याकडे सेटिंग करूनच आम्ही तुम्हाला देणार, म्हणजे तुम्हाला इथे कुठलंही बटन दाबायचा म्हणजे विषयच राहत नाही। तुम्हाला फक्त काय करायचंय बाबा, फ्रेश अंडी जशी सांगितली तशी अंडी घ्यायची, ट्रे कनेक्ट करायचे। ट्रे पण तुम्हाला एकदा समजवतो मी पुन्हा एकदा कसे ट्रे कनेक्ट करायचे। आता याच्यामध्ये बघा, हे टोटल 6 ट्रे आहेत। ही आपली 480 ते 500 अंडी बसतात याच्यामध्ये, टोटल 6 ट्रे आहेत याच्यामध्ये। तर याच्यात जे बेसिक काय आहे, हा सर्वात वरचा जो ट्रे आहे त्याला हे मेन कनेक्शन आहे। इथे बघा, हा याचं मेन कनेक्शन आहे आणि याच कनेक्शन होऊन आपल्याला खालपर्यंत 6 ट्रे एक दुसऱ्याला जोडत 6 ट्रे जोडले जातात। आता हेच ट्रे जोडून आपल्याला मशीन चालू करायचे। आता तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समजा तुमच्याकडे 500 अंडी एका वेळेस अवेलेबल नाही होते, तर काय करायचं, तर हा पहिला ट्रे आहे तो पहिला याला कनेक्शनला लावून आपला पहिला ट्रे लावून टाकायचा। समजा 2-4 दिवसानंतर तुमच्याकडे दुसऱ्या ट्रेची अंडी अवेलेबल झाली, मग ते या ट्रेचंच एक कनेक्शन खाली ऑटोमॅटिकली येतं, त्याच्या या ट्रेचं कनेक्शन या ट्रेला लावून टाकायचं, म्हणजे तुमचा दुसरा ट्रे झाला। अशाच पद्धतीने तुम्ही 3रा, 4था, 5वा, 6वा सगळे ट्रे एक दुसऱ्यांना लावत आपले बॅच कंप्लीट करू शकता। म्हणजे गरजेचं नाहीये की तुम्ही हे जेवढे अंडी याच्यात 500 अंडी बसतात तर 500 अंडी तुम्ही एका वेळेसच ठेवा, असा काही रूल्स नाहीये। तुम्ही जसे तुमच्याकडे अंडी येईल तशी अंडी तुम्ही ठेवू शकता, फक्त ट्रे टू ट्रे लावणं गरजेचं आहे। हे त्याचं बेसिक आहे। ठीक आहे, आणि खाली आपण इथे जे आर्द्रतेसाठी हे पाणी ठेवतो, हे पाणी आपल्याला फक्त चेक करत राहायचं। याच्यामध्ये हे आपल्याला फॉग बनत राहणार, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा हा फॉगर चालू होणार, त्याच रिलेटेड पाठी अजून एक फॅन आहे तो पण चालू होणार। पाणी किती ठेवायला? पाणी हा जो आपला डब्बा याच्या बरोबर येतो याचा 70% पाणी जास्तीत जास्त ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे 50%, 60%, 70% एवढं। आता आम्ही हे ठेवलं जवळजवळ 35-40% आहे, इथून तुम्ही इथपर्यंत ठेवू शकता। फॉग बनला पाहिजे, पाणी ठेवताना एकच लक्षात ठेवा, त्याच्यातलं फॉग बनलं पाहिजे। खूप जास्त पाणी ठेवल्यामुळे फॉग कमी बनतो, पण आणि फक्त ते नेहमी पाण्यात असलं पाहिजे। जर ते पाण्यात नसेल तर ते ऑटोमॅटिकली जळून जाणार, कारण की ते पाण्यात चालणारीच मशीन आहे। पाण्याच्या बाहेर काढलं तर ते खराब होणार। ठीक आहे, म्हणून आपण एक एक्स्ट्रा सुद्धा अवेलेबल देतो। कदाचित कोणाचं दुर्लक्ष झालं आणि खराब झाली तर मी इथून पाठवेपर्यंत वेळ जातो, तर त्यापेक्षा एक आम्ही एक्स्ट्रा मध्येच तुम्हाला अवेलेबल करून देतो। एक फॉगर तुम्हाला युजेबल असणार आणि एक तुमच्याकडे एक्स्ट्राच येणार, म्हणजे ते ज्याचा डाऊटफुल वाटतो, जिथे लोक काळजी नाही करत, तर त्या गोष्टीची आम्हीच काळजी केली आणि एक एक्स्ट्रा अवेलेबल केलेला आहे। ठीक आहे, कधी कधी आपण सगळे ट्रे लावले, पहिली बॅच काढली, दुसरी बॅच काढताना मी फक्त 3 ट्रे लावले आणि ते कनेक्शन डिस्कनेक्ट करायचं राहिलं तर काय होईल? मग आपले पक्षी जे आहेत ते अंड्यांच्या याच्यामध्ये रोलिंग मध्ये अडकून जातील ना? नाही, म्हणजे दुसरं हॅचिंग व्हायला अजून वेळ आहे। पहिली बॅच काढली 500ची आणि दुसरी बॅच फक्त पहिले 3 ट्रे लावले आणि तुम्ही म्हणता ना 4था ट्रे पण कनेक्ट करायला पाहिजे। हा, मग ते सेपरेट करता येतात ना, जसं तुमचं ज्याचा दिवस कंप्लीट झालेत, समजा तुमचा या पहिल्या ट्रेचे दिवस कंप्लीट झाले, हा ट्रे काढून आपल्याला शेवटच्या ट्रेला टाकायचा, त्याला कनेक्शनच नाही देता येत, वरचे 5 कनेक्शन आपण द्यायचे, 6वा कनेक्शनच नाही द्यायचा। म्हणजे ज्यांचे दिवस कंप्लीट होत आहेत त्यांना खाली शिफ्ट करा आणि ज्यांचे दिवस नाही झाले त्यांना वरती घेत जा, कारण की आपण पाठी ठेवतो ना, ऍट अ टाइम नाही ठेवत आहे। मग ज्यांचे दिवस कंप्लीट झाले त्यांना इथून काढून इथे,
असं खालच्या याला घेतलं की त्याला कनेक्शन नाही देता येत आपल्याला, म्हणजे ते आपण सेपरेट तो ट्रे आपण काढून खाली टाका. म्हणजे जर तुम्ही एका वेळेस अंडी नाही ठेवले तर रोटेट व्हायचं, बंद करायचं, त्यात इथलं कनेक्शन काढायचं, त्याला खाली टाकायचं आणि बाकीचे ट्रे वरती घ्यायचे. 21 दिवसानंतर त्याला हो हा, जसे जसे निघतील, ड्राय होतील, सुकतील, तसं तसं बाहेर काढून घ्यायचे. दोनदाच उघडायचं, तो जास्त मशीन नाही उघडायचं. एखाद दिवस वाढतो, 22-23 दिवस, 22 दिवस, एक दिवस एक्स्ट्रा ठेवायचं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की समजा कोणी संध्याकाळची मशीन लावतं, तर संध्याकाळची मशीन लावले होते 2, 3, 4 तासासाठी अख्खा दिवस मोजतात. समजा तुम्ही 8 वाजता मशीन लावले, 4 तासासाठी अख्खा दिवस मोजतात. म्हणून मशीन 22 दिवसच चालू ठेवायची. रोटेट बंद करण्याकरता आपल्याला ती क्लिप बंद क्लिप बंद करायची. जर सगळे एका वेळेस लावलं असेल तर सरळ सरळ वरतून एकच काढली, तुमचे सगळे बंद होतील. पण तुम्ही जर स्टेप बाय स्टेप ठेवले, बाबा 2-2, 4-4 दिवसाच्या गॅप मध्ये ठेवले, तर ज्यांचे दिवस पूर्ण झालेत तो ट्रे खाली घ्यायचा, सर्वात खाली. म्हणजे त्यांचे दिवस कंप्लीट झालेले असतील, त्याचं कनेक्शन खालच्या ट्रेला आपल्याला काढता येतं. मधल्या कुठल्याही ट्रेचं अचानक तुम्ही नाही काढू शकत. म्हणून ज्यांचे दिवस पूर्ण झाले त्यांना सर्वात खाली घ्यायचं. आलं लक्षात? पाणी एवढे एक दिवस नाही, जास्त 4 दिवस 5 दिवस पर्यंत पाणी राहतं. पण चेक करा दर 1 दिवसाला 2 दिवसाला. समजा सकाळी आपण पाणी चेक केलं, हा, अख्खा दिवस पाणी नक्की राहतं. तसं तर 3-4 दिवस राहतं. म्हणजे दररोज पण खोलायची गरज नाही, पण सुरुवातीला खोला. आम्ही का सांगतोय, तुम्हाला माहित नाही की काय होतंय आणि कसं होतंय. म्हणजे सुरुवातीला 8-10 दिवस समजून घेण्यासाठी दिवसात एकदा सुरुवातीला मशीन उघडा, पाणी चेक करा, रोटेशन होतंय नाही होतंय हे पण नजर टाका. म्हणजे आता अंड्यांवरती बघा, जशी मी ही मार्किंग केलेली होती, बरोबर, अशी मार्किंग एक अंड्यावरती कुठल्याही एक लाईनला सुरुवातीच्या केलं तरी चालेल. म्हणजे एखादा ट्रे बाय चान्स नसेल फिरत, बाय चान्स, तरी आपल्याला लक्षात येणार आहे बाबा 4 ट्रे फिरले, एखादा नाही फिरला, तर तेही लक्षात येणार. म्हणून आपलं एक अशीशी मार्किंग करून ठेवा, एक पुढच्या लाईनला सगळ्यांना करून ठेवा पहिल्या दिवशी ठेवतानाच. म्हणजे आपल्याला एखादा ट्रेचा जर काही जजमेंट चुकला असेल तरी सुद्धा तो कळू शकतो. प्रत्येक ट्रेला फिरवणारी वेगळी मशीन आहे, प्रत्येकाला फिरवणारा मोटर वेगळी आहे. 6 ट्रेला 6 वेगवेगळ्या मोटर आहेत. स्केच पेननी लाईन मारायची, म्हणजे आपल्याला रोटेशन माहित पडतं. समजा एखाद्याचं नसेल होत, आता आम्ही चेक करून पाठवतो, पण रस्त्यात डॅमेज होतं, कोणाचं काय होतं, तर आपलं चेक करून लावलेलं कधीही बेस्ट. मग त्याच्यासाठी फक्त मार्किंग केली की ते आपल्याला कळतं की बाबा रोटेशन होतंय की नाही होते. बरोबर, सुरुवातीला हा, ते सगळं ते एकाच याच्यावरती सगळं आहे ना. म्हणून ते एक केलं तरी आपल्याला सगळं कळणार आहे, पण सगळ्या ट्रेला करून टाकायचं. म्हणजे सेपर साईड आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर, ठीक आहे. आणि ट्रे पूर्ण बाहेर काढून बघू शकतो की सगळे फिरले. हा, आणि आम्हाला आता इन्व्हर्टरला किंवा बॅटरीला जोडायचं झालं तर आता हेच जे कनेक्शन आहे जे आपण लाईटला लावलंय, तुमचं इन्व्हर्टर असेल तर त्याला हेच कनेक्शन इन्व्हर्टरच्या सप्लाय मध्ये देऊन टाकायचं. म्हणजे समजा तुमची लाईट पण गेली तर ते ऑटोमॅटिकली इन्व्हर्टरवरती स्टार्ट होऊन जाईल लाईट गेल्यानंतर. आणि याच्यात नॅचरली तुम्हाला 4 ते 5 तास पर्यंत अडचण येत नाही. फक्त मशीन उघडायची नाही. समजा तुमची लाईट गेले तर बाबा आतमध्ये अंडी गरम आहेत का हे चेक करण्यासाठी मशीन नाही उघडायची. त्यांना त्याची ऊब तशीच बनवून ठेवायची. जर तुम्ही मशीन नाही उघडली तशीच ऊब त्याच्यामध्ये 4 ते 5 तास आरामात राहते. म्हणजे समजा तुमच्याकडे 2 तास 3 तास 4 तास एवढीच लाईट जाते, त्याच्यापेक्षा जास्त लाईट जात नाही, तर तुम्हाला 99% इन्व्हर्टरची पण याच्यात गरज नाही. नाही, आमच्याकडे जास्तीत जास्त 1 तास आहे ना. हा, मग तुम्हाला इन्व्हर्टरची पण गरज नाहीये, कारण प्रॉब्लेम झाला तरच. हा, बाकी याच्यात गरज पडत नाही. फक्त त्यावेळेस मशीन उघडायची नाही, ते पाहण्यासाठी की बाबा काय होतंय हे पाहण्यासाठी मशीन उघडू नका. फक्त वॉरंटी गॅरंटी याची 1 वर्षाची वॉरंटी आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टची. म्हणजे कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट समजा तुमचा 1 वर्षाच्या आधी बाय चान्स खराब झाला तर तो मी फ्रीली रिप्लेस अवेलेबल करून देणार. आणि मशीनची लाईफ 20-25 वर्ष असते. मेटल बॉडी असल्यामुळे लाईफला काही विषय नाही. तुम्ही 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कधी कुठलाही पार्ट खराब झाला, आपले 2 नंबर आहेत, इथेही आहे, त्याच्या डोरवरती पण आहे, त्या नंबरला कॉल करा. बाबा माझा हा एखादा फॅन नाही चालत आहे, एखादी मोटर नाही चालत आहे, जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सांगायचा. तो तुमचा जो काय आहे तो रिप्लेस आम्ही पाठवून देतो. पार्टचे आणि कुरिअरचे जे काही चार्जेस असतील ते पे करायचे असतात. आणि आम्हाला अर्जंटच पाहिजे असलं तर येऊन घेऊन जाऊ. हा, येऊन तर इथे ऑलवेज अवेलेबल असतात. तुम्ही कधी येऊन घेऊन शकता. जवळचे असतील तर ते येऊन घेऊन जातात, लांबचं असेल तर बाय कुरिअर पाठवावं लागतं असं. पण तुम्हाला जर सुटेबल आहे की तुम्ही येऊ शकता तर फक्त एक फोन करून सांगा, सर हे पार्ट खराब झालंय, आम्ही रेडी करून ठेवू. तुमचा वेळ इथे वाचू, जेवढं वाचवता येतं तेवढा नक्की वेळ वाचू. आता हे झालं आमच्या रिक्वायरमेंट. बरोबर. ऍडिशन तुम्ही आणखी काय काय बनवता? याच्यात आपण इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग करतो. याच्यात 50 अंड्यांपासून आपल्याकडे सुरुवात आहे. 50, 100, 200, 300, 500 असं. आणि मोठ्या जेवढ्या ज्याला पाहिजे असतील ऑर्डर प्रमाणे बनवले जातात. 1000 अंड्यांपर्यंत आमच्याकडे ऑलवेज तयार असतात. पण 2000, 5000, 10,000 अंड्यांची जर कोणीची ऑर्डर असेल तर ते ऑर्डर प्रमाणे कंपल्सरी बनवलं जातं. स्टॉक मध्ये रेडी नाही ठेवत, कारण की मोठ्या मशीनला स्पेस जास्त लागतो. किती पिरियड असतो म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर? एक 10 ते 15 दिवस. हा, म्हणजे डिपेंड आमच्याकडे किती ऑर्डर पेंडिंग आहेत. नॉर्मली या मशीन दिवसात 1
एकच बनू शकते. ही आता ही तुमच्या समोर 500ची एका दिवसात एकच कम्प्लीट होऊ शकते. तर माझ्याकडे आता 5 जर ऑर्डर आहे तर मी 5 दिवसाचा वेळ तुमच्याकडून घेणार. म्हणून आम्ही 10 ते 15 दिवस सांगतो. म्हणजे आमच्या आधीच्या पण काही 5-10 ऑर्डर असतील तर त्या क्लिअर होत जातात आणि तुमची पुढे आम्ही बुकिंग घेतो. असं करतो. म्हणजे काही बुकिंग अमाऊंट घेतो आणि तुमची बुकिंग करून ठेवतो. जसं तुमचं फायनल झाले की सांगितलेल्या तारखेला जे आम्ही आधीच तारीख सांगू की बाबा या तारखेला तुम्हाला आम्ही पोच करू किंवा कुरिअरने पाठवू, जे काही असेल ते, तर ते आम्ही आधीच तुम्हाला बुकिंग घेतानाच ते फायनल सांगितलेलं असतं. त्याचा दिवस 99% नाही बदलत. बरोबर. ठीक आहे. हा, अजून काही माहिती असेल तर विचारून घ्या. फोनवर विचारतील. हा, जर काही वाटलं तर इथे 2 नंबर आहे. त्यांना 3-4 वेळा फोन केला. हा, तर काही असेल तर फोन करा. काही अडचण असेल, काही असेल, फोन करा. फोन बिझी असतात थोडेसे, तर फोन बिझी असले तर तेवढं फक्त व्हॉट्सअप करा. कारण की तेवढी एक कंप्लेंट आमच्याकडून राहणार, ऑलवेज राहणार. कारण की फोन कंटिन्यू चालू असतात, मग त्याच्याने गैरसमज पण होतात. हे चांगलं, पण त्याच्याने गैरसमज लगेच, सर माझा फोन मुद्दामून उचलत नाही, अशी बरेच जणांचा आम्हाला फोन येतो, सर तुम्ही आमचा मुद्दामून फोन उचलत नाहीये. पण ऍक्च्युली आम्ही कुठल्या ना कुठल्या फोनवरती बोलतच असतो, असा विषय होतो. किंवा इथे कोण आलेलं असतं. आम्ही युट्यूब बघूनच ही मशीन आणणार आले. बरं. त्या कोंबडीचा प्रॉब्लेम येतोय, 4 दिवसात 8 दिवसात कोंबडी असली ना 8व्या दिवशी पुन्हा उठली. त्यामुळे म्हणलं आपण मशीनच घ्यावी. बरं. हा, ते चांगलं आहे. आता बघा याच्यामध्ये हे रोटेशन आपलं चालू झालेलं आहे. हे तुम्हाला रोटेशन कसं होतंय तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, हे अंड आहे ना, हे एकदम हळूहळू त्याचं पूर्ण 360 डिग्री रोटेशन होतं. बर. हा, म्हणजे आपल्याला याच्यात काही करायची गरज नाही. असं रोटेशन त्याचं पूर्ण ऑटोमॅटिकली होईल. तुम्ही इथे पण पाहू शकता. हे आपण मार्किंग केले म्हणून लक्षात येत आहे. बाय चान्स तुम्ही मार्किंग नाही केली तर ते लक्षात येत नाही. हा, म्हणून आम्ही काय सांगतो, पहिल्यांदा जेव्हा मशीन तुम्ही लावाल त्यावेळेस सगळ्या ट्रेला एक पहिली लाईन ऍटलीस्ट, जशी आता आपण पहिली लाईन केली, पहिली लाईन सगळ्या ट्रेला मार्किंग करून टाकायची. म्हणजे ते ऑटोमॅटिकली टर्निंग होत राहणार, ऑटोमॅटिकली त्याचं फंक्शन ते काम करत राहणार. बरोबर. ठीक आहे. आलं सगळं लक्षात? हा, सिंपल आहे. याच्यात काही अवघड असं काही नाहीये. फक्त बेसिक रूल्स आहेत, तेवढे फक्त समजणं गरजेचं आहे. आणि ऑटोमॅटिकली त्याच्यातले हीटर वगैरे सुद्धा जसं गरज होईल तसं ते ऑटोमॅटिकली बंद चालू होणार. आपल्याला काही नाही काळजी घ्यायची. 2 ते 3 गोष्टी बेसिक. अंडी ताजी घ्यायची, वांग अंड चालत नाही, शक्य होईल तोपर्यंत फ्रीजचं अंड टाळायचं. हे बेसिक रूल्स आहे. बाकी याच्यात काही नाही. आणि पाणी चेक करत राहायचं, कारण की पाणी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं टेम्परेचर गरजेचं आहे. तर पाणी सुद्धा चेक करत राहायचं. सुरुवातीला आता दररोज एकदा चेक करा. तुम्हाला एकदा लक्षात येईल बाबा आपल्या इथे 4 दिवसात संपतंय की 5 दिवसात संपतंय, त्यानुसार मग चेक करा. पण पाणी नाही चेक केलं, फॉगर मधलं पाणी संपलेलं असेल, फॉगर जळून जाणार. तर त्याची विशेष काळजी घ्या. ठीक आहे. आलं सगळं लक्षात? धन्यवाद.